मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 8. जीवसंहती आकृतीत दाखवल्याप्रमाणे जगातील वेगवेगळ्या प्रदेशात विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंत विविध प्रकार नैसर्गिक संपत्ती व वन्यजीवन पाहावयास मिळते. अक्षांशानुसार असा बदल दिसून येतो. एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशात प्रदेशास जीवसंहती म्हणतात. एकाच प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित असलेले आपण पाहतो. म्हणजेच विविध प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींचा समूह विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी सहसंबंध प्रस्थापित करतो. वेगवेगळ्या जीवसंहितेच्या भूसीमा या मुख्यतः हवामानानुसार निश्चित केल्या जातात. यात पर्जन्य, तापमान, आर्द्रता, प्राप्त होणाऱ्या सौरतापाचे प्रमाण आणि मृदेची स्थिती यांचा समावेश केला जातो. जीवसंहतीतील भिन्न प्रकारच्या वनस्पती आणि राहणारे प्राणी त्या प्रदेशात असणाऱ्या हवामानाच्या स्थितीस जुळवून घेतात. या पाठात आपण हवामान स्थितीच्या आधारावर जीवसंहतीचे वर्गीकरण पाहूया. जीवसंहती व परिसंस्थेतील फरक. एखाद्या प्रदेशात जेथे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असते याला परिसंस्था म्हणतात. जैविक घटक म्हणजे विविध वनस्पती, प्राणी, जीवाणू इत्यादी. अजैविक घटकांमध्ये मृदा, पाणी, सूर्यप्रकाश आणि पोषक द्रव्यांचा समावेश होतो. अजैविक घटकातून जैविक घटकांना पोषक द्रव्यांचा आणि ऊर्जेचा पुरवठा होतो. हे अन्नसाखळी व अन्नजाळे यातून घडते. एका परिसंस्थेत बरेच पोषण स्तर असतात. पहिला स्तर वनस्पतींपासून सुरू होतो आणि त्यानंतरच्या सर्व स्तरांवर विभिन्न प्राणी, पक्षी किंवा सरपटणारे प्राणी असतात. प्रत्येक स्तरावर कोणती वनस्पती आणि कोणते प्राणी असतील हे त्यामागील जीवसंहतीवर ठरते. उदाहरणार्थ, नदी परिसंस्था ही परिसंस्थेचा एक प्रकार आहे, परंतु ही नदी विषुववृत्तीय प्रदेशात आहे की समशीतोष्ण प्रदेशात यावरून त्या परिसंस्थेतील पोषण स्तरांनुसार तेथील वनस्पती आणि प्राणी ठरतील. एकाच पोषण स्तरावर वेगवेगळ्या जीवसंहतीत वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती असतील. एक जीवसंहतीत अनेक परिसंस्था असू शकतात. भूजीवसंहती. तुम्ही अभ्यासणार असलेल्या पुढील सर्व जीवसंहती बाबतीतची हवामान वैशिष्ट्ये तुम्ही पाठ क्रमांक 4 मध्ये अभ्यासले आहेत. त्याचा आधार घेऊन पुढील पाठ अभ्यासा. वर्षावनातील जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार 0° ते 10° उत्तर व दक्षिण गोलार्ध. वनस्पती. या जीवसंहतीत जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. पृथ्वीवरील सजीवांच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती विषुववृत्तीय वनांमध्ये आढळतात. या वनातील बहुतांश वृक्ष रुंदपर्णी असून दाटीवाटीने वाढतात. त्याची सर्वसाधारण उंची 50 मीटर असते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काही वृक्ष खूप उंच वाढतात. त्यांचे शेंड्याकडील आच्छादन दाट असते, त्यामुळे ते छतासारखे दिसते. या वनातील वृक्षांचे उंचीनुसार प्रामुख्याने 3 स्तर आढळतात. पहिल्या स्तरात पृष्ठभागालगतचा भाग झुडपांनी व्यापलेला असतो. त्यानंतर दुसरा स्तर कमी उंचीच्या झाडांचा असून तिसऱ्या स्तरात उंच आणि प्रचंड आकाराच्या वृक्षांचा समावेश होतो. यांच्यामध्ये शेकडो वेली सुद्धा असतात. ही वने त्यामुळे घनदाट बनली आहेत. मृदा अत्यंत सुपीक व ह्युमसयुक्त असते. येथील बहुतांशी वृक्षांचे लाकूड कठीण असते. मोहगनी, एबनी, रोजवूड, रबर, ताड, नारळ, पाम असे वृक्ष तसेच ऑर्किड, जंगली फुले, विविध प्रकारच्या वेली, नेचे, शेवाळ इत्यादी वनस्पती येथे आढळतात. प्राणीजीवन. या जीवसंहतीमध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात. माकड, ओरांगुटान, गोरिला, चिंपांझी, गिधाड वर्गीय पक्षी, हॉर्नबिल,
पोपट इत्यादींच्या विविध प्रजाती आढळतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी या जीवसंहतीत विपुल प्रमाणावर आढळतात. उष्ण दमट हवामान व दलदलयुक्त जमिनीमुळे हे प्राणी या जीवसंहतीमध्ये अधिवास करतात. स्तरीय वृक्ष रचनेमुळे जमिनीपासून ते शेंड्यांपर्यंत प्राणी व पक्ष्यांच्या प्रत्येक प्रजातीचे क्षेत्र वनांनी आखून दिलेले आहे. तेथे या प्रजाती जीवन जगतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मानवी जीवन. या प्रदेशातील मानवी जीवन फारसे सुकर नाही. या प्रदेशात मूळ मानवी जमाती अद्यापही आदिम अवस्थेत आढळतात. वनोत्पादने गोळा करणे, शिकार करणे असे प्राथमिक व्यवसाय ते करतात. उदाहरणार्थ कांगोमधील पिग्मी, ॲमेझॉनमधील बोरो इंडियन, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, ॲग्वा, जारवा इत्यादी. जीवनसंहतीचा मानवाने केलेला उपयोग. लाकडी सामान तसेच बांधकामासाठी कठीण लाकडाचा वापर होतो. त्यासाठी काही भागातील निर्वनीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. उदाहरणार्थ ब्राझील, जावा, सुमात्रा बेटे. सद्यस्थिती. वाढते औद्योगिकरण व कृषीमुळे वर्षावनांच्या जीवसंहतीची अवनती होत आहे. येथील जीवसंहतीतील विविधतेचा नाश होत आहे. जागतिक स्तरावरील वनांबाबत झालेल्या जाणीव जागृतीमुळे सद्यस्थितीत या जीवसंहिता काही भागात वाढ झालेली आढळते. पर्यायाने प्राणी संपदेतही वाढ होत आहे. सोनेरी तांबरीन, गोरिला, ओरांगुटांग, गरुड, चिंपांझी, विषारी बेडूक इत्यादी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आहे. याच वेळेस या जीवसंहतीत काही प्रजातींचा नव्याने शोध लागला आहे. उष्ण कटिबंधीय पानझडी जीवसंहती. अक्षीय विस्तार 5° ते 30° उत्तर व दक्षिण गोलार्ध. वनस्पती. या वनातील वनस्पती पावसाळ्यात हिरव्यागार व कोरड्या ऋतूत पानगळ होऊन पर्णहीन होतात. त्यामुळे या जीवसंहतीतील वनांना पानझडीची वने म्हणतात. आर्द्र वनात वृक्ष विस्तारलेले व उंच असतात. फांद्यांचा आकार मोठा असतो व झाडांची मुळे मोठी आणि जमिनीत खोलवर गेलेली असतात. शुष्क पानझडी वनांमध्ये वृक्षांची घनता कमी असते. ही वने सलग आढळत नाहीत. ती गटागटाने विखुरलेली आढळतात. वृक्ष कमी उंचीचे व झुडपांसारखे असतात. साग हा वनातील आर्थिकदृष्ट्या प्रमुख वृक्ष आहे. विविध प्रकारचे बांबू, सागसाल, शिसव, चंदन, खैर, कुसुम, उंडल वृक्ष इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आढळतात. प्राणीजीवन. उष्ण व उपोष्ण कटिबंधीय जीवसंहतीमध्ये प्राणीजीवनाबाबत मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. या जीवसंहतीतील जैवविविधता जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे. यात अतिसूक्ष्म प्राण्यांपासून ते महाकाय असे हत्ती, पाणघोडे, गेंडे तसेच वाघ, सिंह, गवे, माकडे इत्यादींसारखे प्राणी दिसून येतात. भारद्वाज, धनेश, कोकिळ, मोर, गिधाड, ससाणा, कबूतर, चिमणी इत्यादी पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. तसेच मुंग्या, विविध फुलपाखरे, कृमीकीटक इत्यादी येथे आहेत. या जीवसंहतीमधील अनेक प्राण्यांच्या प्रजाती पाळता येतात. मानवी जीवन. या प्रदेशातील मानवी जीवन वर्षावनांच्या तुलनेत सुकर आहे. वनांवर आधारित प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय आढळतात. या जीवसंहतीतील प्राण्यांच्या प्रजाती पाळून त्यावर आधारित पशुपालन, दुग्धोत्पादन, मांसोत्पादन असे व्यवसाय केले जातात. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी व वाहन म्हणून बैल, घोडा, गाढव असे प्राणी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असत. या जीवसंहतीत विविध प्रदेशात आदिवासी जमाती आढळतात. ग्रामीण व नागरी प्रदेशही आढळतात. ग्रामीण व नागरी वसाहतींमुळे या जीवसंहतीतील वनांवर अतिक्रमण होत आहे. जीवसंहतीचा उपयोग. साग या झाडापासून मिळणारे लाकूड टिकाऊ असते. ते प्रामुख्याने लाकडी सामान, बांधकाम, जहाज बांधणी, रेल्वेतील लाकूड साहित्य इत्यादीसाठी उपयुक्त आहे.
येथील अनेक वनस्पती औषधे व दुय्यम उत्पादनांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ चंदनाच्या झाडाचे तेल, त्याचे सुगंधी लाकूड इत्यादी. बांबूचा घरबांधणी आणि शेतीकामासाठी उपयोग. याचबरोबर विविध फळे, मसाले वर्गीय वनस्पती उपयुक्त आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सद्यस्थिती. निर्वनीकरण, वनांना लागणाऱ्या आगी यामुळे या उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती धोक्यात आल्या आहेत. मानवाचा रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, कीटकनाशक फवारणी यामुळे अनेक वन्यजीव प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पांढऱ्या पोटाचे भारतीय गिधाड या जीवसंहतीवर मानवी लोकसंख्येचा मोठा प्रभाव पडत आहे. सॅव्हाना गवताळ जीवसंहती, अक्षवृत्तीय विस्तार 10° ते 20° उत्तर व दक्षिणेय गोलार्ध. वनस्पती सुमारे 3 ते 6 मीटर उंचीचे गवत हे या प्रदेशाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे गवत सलग व बारमाही आढळते. हे गवत जाड, राठ व रुंद पातीचे असते. या गवताला हत्ती गवत असेही संबोधतात. झुडूप व वृक्ष प्रकार अत्यंत तुरळक स्वरूपात आढळतात. प्राणीजीवन. मुबलक प्रमाणावरील बारमाही गवताच्या दाट आच्छादनामुळे सॅव्हाना जीवसंहतीमध्ये तृणभक्षक प्राणी मुबलक प्रमाणात आहेत. छोट्या सशांपासून ते महाकाय हत्तीपर्यंत यांचा समावेश होतो. ऋतुमानानुसार गवताच्या रंगात होणाऱ्या बदलांमुळे प्राण्यांना नैसर्गिकरित्या संरक्षण व निवारा मिळतो. या प्रदेशात खूर असलेल्या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उदाहरणार्थ विविध प्रकारचे हरिण, गवा, झेब्रा, वाईल्ड बीस्ट, जिराफ, रानडुक्कर, कांगारू इत्यादी. तसेच गेंड्यासारखे प्राणी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात. विविध प्रकारच्या तृणभक्षक प्राण्यांच्या अस्तित्वामुळे साहजिकच या प्रदेशात अनेक मांसभक्षक प्राण्यांचे वास्तव्य आढळते. यामध्ये विविध प्रकारच्या मांजरवर्गीय प्राण्यांचे वास्तव्य आढळते. जंगली कुत्रे, लांडगे, तरस, चित्ते, सिंह यासारख्या प्राण्यांच्या प्रजाती या प्रदेशात आहेत. त्याशिवाय जिराफ, हत्ती, पाणघोडे असे आकाराने मोठे प्राणीही या प्रदेशात पाहावयास मिळतात. पक्ष्यांमध्ये गिधाड, माळढोक, टिटवी, शहामृग इत्यादी पक्षी आढळतात. मानवी जीवन. या प्रदेशामध्ये मानवी जीवन तसे खडतर आहे. आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात मसाई जमातीचे तेथे अस्तित्वात असलेल्या पशुधनांवर चरितार्थ करतात. जीवसंहतीचा उपयोग. येथील जीवसंहतीत प्राणीसंपदा मोठ्या संख्येने असल्याने पूर्वी येथे मानवाकडून या प्राण्यांची विजयचिन्हे बनवण्यासाठी शिकार केली जाई. किंबहुना शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध होता. सद्यस्थिती. गवताळ प्रदेशांना लागणाऱ्या आगी, वणव्यांमुळे तेथील वनस्पती प्राणीसंपदा ऱ्हास पावत आहे. अतिचराई व औद्योगिकरण यामुळे गवताळ क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे आफ्रिकेतील सहारा वाळवंटी प्रदेशाचा विस्तार वाढत आहे. त्याचबरोबर वनप्रदेश मोकळे करून लागवडीखाली आणले जात आहेत. उष्णकटिबंधीय वाळवंटी जीवसंहती, अक्षवृत्तीय विस्तार. दोन्ही गोलार्धात 20° ते 30° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान वनस्पती विखुरलेल्या स्वरूपात वनस्पती जीवन आढळते. यामध्ये खजूर, खेजडी, बाभूळ या काटेरी वनस्पती तर शेरी, घायपात, घाणेरी या झुडूप प्रकारातील वनस्पती आढळतात. कोरड्या हवामानामुळे वृक्षावरण क्वचित आढळते. वनवैशिष्ट्य. जाड पाने व पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वनस्पती, काटेरी असल्याने बाष्पीभवनाचा वेग मंद, प्राण्यांपासून सुरक्षित. खोड सदृश्य पानेच प्रकाश संश्लेषण करतात. प्राणीजीवन. विरळ वनस्पती जीवन असल्याने जैवविविधता सुद्धा मर्यादित आहे. येथे मोठ्या आकाराचे प्राणी कमी आढळतात. लहान आकाराचे प्राणी त्या मानाने अधिक आढळतात. दिवसा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी संध्याकाळपर्यंत येथील प्राणी
जमिनीत बीळ करून राहतात. उष्ण हवामान व पाण्याचे दुर्भिक्ष्य याला मिळती जुळती जीवनशैली अनुसरतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्राणी, उंट, घोरपड, पाल व सापांच्या अनेक जाती, विंचू, वाळवंटी कासव, उंदीर, मुंगूस तसेच शेळ्या, मेंढ्या, गाढव इत्यादी. पक्षी, पक्ष्यांमध्ये शहामृग, घुबड, लावा, गरुड, ससाणा, गिधाड, डोमकावळा इत्यादी पक्षी आढळतात. कीटक, घरमाशी, भुंगे, फुलपाखरे, पतंग, वाळवीचे प्रकार इत्यादी. मानवी जीवन. या जीवसंहतीत उष्णतेचे आधिक्य असल्याने मानवी जीवन अत्यंत खडतर असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पशुपालन, शेती हे व्यवसाय केले जातात. मानवी वसाहती फक्त पाणवठ्याजवळ आढळतात. त्या विखुरलेल्या स्वरूपात असतात. येथे काही प्रदेशात भटकी जीवनशैली आहे. बदाऊन जमातीचे लोक पूर्वी उंटावरून व्यापार करत असत. जीवसंहतीचा उपयोग. संपूर्ण जगामध्ये खजूर हा महत्त्वाचा अन्न घटक आहे. सिंचनाच्या साहाय्याने शेती केली जात आहे. वनस्पतीच्या अभावामुळे खनिजांचे उत्खनन या भागात सोपे झाले आहे. सद्यस्थिती. या जीवसंहतीतील वाळूचे अतिक्रमण लगतच्या सुपीक प्रदेशात होत असल्याने त्या प्रदेशांचे वाळवंटीकरण होत आहे. त्यामुळे नाईल नदीच्या खोऱ्यासारख्या प्रदेशात वाळवंटाचा विस्तार होत आहे. भूमध्य सागरी जीवसंहती. चॅपरल प्रदेश. अक्षवृत्तीय विस्तार 30 अंश ते 40 अंश उत्तर व दक्षिण गोलार्धात. वनस्पती. या जीवसंहतीत वनस्पतीची उंची कमी असते. वनस्पती पानझडी आणि सदाहरित अशा मिश्र स्वरूपाच्या आहेत. वृक्षांची पाने मेनसट, चिवट व जाड असतात. परिणामी वनस्पतीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन त्या प्रतिकूल पर्यावरणातही तग धरू शकतात. येथे लिंबूवर्गीय फळझाडे, विविधरंगी फुलांची झुडपे आढळतात. रोझमेरी, कॉर्क, ओक, ऑलिव्ह, युकॅलिप्टस, पीच, पाईन, स्वीट चेस्टनट, सीडार, सायप्रस इत्यादी वनस्पती आहेत. प्राणीजीवन. या जीवसंहतीत ससा, हरिण, शेळी, डुक्कर, घोडा, तपकिरी अस्वल, चित्ता, कोल्हा, रानमांजर, शेळ्या, मेंढ्या अशी प्राणीसंपदा पाहावयास मिळते. गिधाड, गरुड या पक्ष्यांचे प्रदेशात आधिक्य आहे. सुसर, सरपटणारे प्राणी आणि कीटकांमध्ये विविध किड्यांचे प्रकार, मधमाशा आढळतात. मानवी जीवन. येथील हवामान आल्हाददायक असल्याने मानवी जीवन सुसह्य व विकसित आहे. फुलाफळांवर आधारित विविध उद्योग, उदाहरणार्थ मद्यार्क तयार करणे, फळे हवाबंद डब्यात भरणे, ऑलिव्ह तेल काढणे, फळांचे मुरंबे तयार करणे, फुलांपासून सुवासिक अत्तरे तयार करणे इत्यादी उद्योग येथे केले जातात. नैसर्गिक सौंदर्य, आल्हाददायक हवामान, फुलाफळांनी बहरलेला प्रदेश यामुळे येथे पर्यटन व चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यवसाय विकसित झाले आहेत. सद्यस्थिती. तृतीय आर्थिक व्यवसायात वाढ झाल्यामुळे शहरीकरण वाढत आहे. परिणामी मानवी हस्तक्षेपामुळे जीवसंहतीमधील वनप्राणी संपदा संकुचित होत आहे. समशीतोष्ण पानझडी जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार 40 अंश ते 50, उत्तर व दक्षिण गोलार्धात, प्रामुख्याने खंडांच्या पूर्व भागातच. वनस्पती. या जीवसंहतीत रुंदपर्णी वृक्षांची वने आढळतात. हिवाळ्यातील तापमान जुळवून घेणाऱ्या वनस्पतीत 3 स्तररचना आढळतात. उंच वाढणारी झाडे 18 ते 30 मीटर, कमी उंचीची झाडे, लॉरेल, बेरीवर्गीय झुडूप प्रकार आढळतात. या जीवसंहतीत कठीण लाकूड असलेले व पानझड जातीचे वृक्ष आढळतात. उदाहरणार्थ बीच, एल्म, चेस्टनट, ओक, विलो, चेरी, मॅपल, पाईन, अक्रोड, देवदार इत्यादी. प्राणीजीवन.
या जीवसंहतीत तपकिरी अस्वल, तांबडा कोल्हा, सेबल, मिंक असे दाट व मऊ केस असलेले प्राणी आढळतात. बहिरी ससाणा, सुतार, कार्डिनल हे पक्षी पाहायला मिळतात. तसेच येथे अनेक प्रकारचे कीटक आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मानवी जीवन. येथील मानवी जीवनाच्या दृष्टीने ही जीवसंहती महत्त्वपूर्ण आहे. अन्न व लाकूड, भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनसंपदा येथे आहे. येथे वृक्षतोड लाकडी उत्पादने तयार करण्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ कागद, विशेषतः वृत्तपत्रीय कागद, कागदी पिशव्या इत्यादी. शेतीसाठी देखील वनांवर अतिक्रमण होताना आढळते. सद्यस्थिती. ही जीवसंहती शेती व वसाहतींच्या आक्रमणाने कमी होत आहे. त्यामुळे काही वेळेस प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीजवळ येतात. या प्रदेशातील वन व प्राणी संपदा कमी झाली आहे. प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण होत आहे. समशीतोष्ण गवताळ जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार 40 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान. वनस्पतीत गवत प्रकार अधिक आढळतो. या प्रदेशातील गवत लुसलुशीत व मऊ असते. पाऊस बेताचा असल्याने ओलावा मृदेतील खालच्या थरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे वनस्पतींमधील वृक्ष प्रकार फारसा आढळत नाही. तथापि नद्यांच्या बाजूने विलो, एल्डर, पॉप्लर हे वृक्ष आढळतात. गवताचे विविध रंगी व पातीनुसार जांभळा सुई तृण, नीलग्रामा तृण, महिष तृण, गॅलेता इत्यादी प्रकार आढळतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस पावसामुळे गवत हिरवेगार असते. विविध रंगी फुलांनी हा प्रदेश बहरलेला असतो. त्यात प्रामुख्याने ॲस्टर, ब्लेझिंग स्टार, गोल्डन रॉड्स, सूर्यफूल, क्लोवर्स, सोराळे, जंगली नीळ इत्यादींचा समावेश होतो. प्राणीजीवन. या जीवसंहतीत प्राणीजीवन वैविध्यपूर्ण आहे. हरिण, काळवीट, गवा, घोडा हे तृणभक्षी, तर लांडगे, कॉयोट यासारखे मांसभक्षी प्राणी आढळतात. व्हेल्ड गवताळ प्रदेशात शहामृग पक्षी आढळतो, तर ऑस्ट्रियात कांगारू, डिंगो, जंगली कुत्रे आढळतात. मानवी जीवन. या जीवसंहतीत विरळ लोकवस्ती पाहावयास मिळते. पूर्वी शिकार हे येथील उपजीविकेचे साधन होते. ही जीवसंहती शेती, पशुपालन या उद्योगांसाठी पोषक आहे. त्यामुळे आता पशुपालन व्यवसाय केला जातो. त्यातून मांस, अंडी, दूध, लोकर, केस, कातडी मिळवण्याचे व्यवसाय सुरू झाले. प्रेयरी, स्टेप डाउन्स, पंपाज, व्हेल्ड इत्यादी या गवताळ प्रदेशात विस्तृत व्यापारी प्रकारच्या शेतीचा विकास झाला आहे. शेतातून मका, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. येथील शेतीचा आकार शेकडो हेक्टर विस्तृत असल्याने आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेती केली जाते. येथील अन्नधान्य उत्पादनाच्या विपुलतेमुळे या जीवसंहतीतील देश धान्य निर्यातक देश म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलियातील मरिनो जातीची मेंढी चांगल्या व दर्जेदार लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. सद्यस्थिती. या जीवसंहतीच्या प्रदेशात व्यापारी शेती विस्तारत आहे. उद्योगधंद्यांचे क्षेत्र वाढत आहे. त्याचबरोबर चराईमुळे ही गवताळ कुरणे कमी होतात. परिणामी नैसर्गिक समशीतोष्ण गवताळ जीवसंहती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तैगा बोरियल जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार 50 अंश ते 65 उत्तर अक्षवृत्त. वनस्पती. एकाच प्रकारच्या वृक्षांची वने ही या जीवसंहतीचे वैशिष्ट्य आहे. सदाहरित सूचिपर्णी वृक्ष प्रकार येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रदेशात वृक्षातील रेझिन व तेलामुळे वृक्षांचे अतिथंड हवामानापासून संरक्षण होते. मेंचट अणकुचीदार पाने, फांद्या जमिनीच्या दिशेने उतरत्या स्वरूपात असून उंच टोकाकडे निमुळते होत गेलेले वृक्ष अशी रचना असते.
या रचनेमुळे यावर हिम साचून राहत नाही. या जीवसंहतीत स्प्रूस, फर, डगलस फर, पाईन, ज्युनिपर, सिडार, लार्च, ओक, हेमलॉक इत्यादी वृक्ष प्रकार आढळतात. रास्पबेरी, साल्मनबेरी, गुजबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅक करंट इत्यादी फळे देखील आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्राणीजीवन. या प्रदेशात जमीन वर्षातील अधिक काळ हिमाच्छादित असल्याने येथील बहुतेक प्राणी जाड कातडीचे असतात. त्यांच्या अंगावर जाड चरबी असून ते केसाळ असतात. रेनडियर, ग्रिझली अस्वल, एल्क, कॅरिबो इत्यादी तृणभक्षक प्राणी येथे आहेत. लांडगा, पर्वतीय सिंह, प्युमा व पॅन्थर हे मांसभक्षक प्राणीही आढळतात. मानवी जीवन. या जीवसंहतीत वातावरण अतिथंड असल्याने मानवी वस्ती कमी आढळते. या सूचिपर्णी वनातील वृक्ष मृदू लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या वनातून मृदू लाकूड मोठ्या प्रमाणावर मिळवले जाते. त्यावर आधारित लाकूड गिरण्या, लाकडाचा लगदा व लाकडी सामान निर्मिती हे उद्योग येथे आढळतात. सद्यस्थिती. या जीवसंहतीत एकाच प्रकारचे वृक्ष प्रकार आढळतात. या जंगलांची दुर्गमता आहे. वृक्षापासून मिळणारे लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने वृक्षतोड सहजतेने होते. टुंड्रा जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार 65° ते 90° उत्तर अक्षवृत्त. वनस्पती. जमीन वर्षातील 8 महिन्यांपेक्षा अधिक काळ बर्फाच्छादित असते. वनस्पतींना वाढीस लागणारी उष्णता व प्रकाश व जमिनीतील पाणी जवळजवळ नसते. त्यामुळे खुरट्या स्वरूपातील गवत, झुडपे, शैवाल, दगडफूल इत्यादी वनस्पती दिसतात. प्राणीजीवन. येथे प्राणीजीवन अत्यल्प आढळते. अतिथंड हवामानात जगण्यासाठी लागणारी अंगावरील जाड चरबी व दाट केस प्राण्यांच्या शरीरावर आढळतात. अस्वल, कस्तुरी बैल, रेनडियर, कॅरिबू, लेमिंग, ससा या तृणभक्षकांबरोबर आर्टिक लांडगा, कुत्रा, कोल्हा हे मांसभक्षी प्राणी आढळतात. हिमानी घुबड, मॅरमॉथ हे पक्षी, तर किनारी भागात सील, वॉलरस हे प्राणी आढळतात. दक्षिणेकडून स्थलांतरित होणारे पक्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत येतात. मानवी जीवन. अतिशीत हवामानामुळे मानवी वसाहती अत्यंत विरळ आहेत. प्रतिकूल हवामानात राहणारे लॅपसॅमॉइड एस्किमो या जमाती आढळतात. एस्किमो या आदिवासी जमातीशी पाश्चिमात्यांचा संपर्क झाल्यापासून त्यांच्या जीवनात बदल झाला आहे. आधुनिक सामुग्री मिळू लागल्याने शिकार व मासेमारीच्या तंत्रात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे ते अधिक ताकदीने या जीवसंहतीचा नाश करू लागले आहेत. सद्यस्थिती. या जीवसंहतीतील प्रदेशांमध्ये वाढत्या वाहतूक व संपर्क साधनांमुळे विकास अवस्था येत आहे. परिणामी जीवनमान सुधारल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचे आजपर्यंतच्या सुरक्षित घटकांना धक्के बसत आहेत. वैश्विक तापमान वाढीमुळे हिमाच्छादित जमीन व त्याला अनुसरून राहणाऱ्या प्रजातींवर अनिष्ट परिणाम होत आहेत. पर्वतीय जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार विशिष्ट नाही. भूमीच्या उंचीनुसार हिमालय, रॉकी, अँडीज सारख्या पर्वतश्रेणी. वनस्पती. पानझडीपासून टुंड्रापर्यंत उंचीनुसार वनस्पती आढळते. कमी तापमानामुळे आणि वाऱ्यांमुळे झुडपे छोटी आणि बारमाही असतात. उदाहरणार्थ हिमालयात रोहोडोडेंड्रॉनची झाडे पर्वतावर आढळतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 मीटर पर्यंत ओक, देवदार, लॉरेल, चेस्टनट सारख्या वनस्पती आढळतात. पाईन वृक्ष समुद्र सपाटीपासून 4000 मीटर पर्यंत आढळतात. त्यापुढे मात्र गवत, शेवाळ, दगडफूल प्रकारातील वनस्पती आढळतात. काही अंतरांवर भरड मृदा आढळते. ती सुपीक नसते. प्राणीजीवन.
पर्वतीय किंवा उच्च भूमीवर खार, ससा, हरिण, पर्वतीय वाघ, बिबटे, लांडगे आणि अस्वले आढळतात. तसेच छोट्या पाखरांपासून गरुडापर्यंत अनेकविध पक्षी आढळतात. याचप्रमाणे सरडे व सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. येथील प्राणी पर्वतीय जीवसंहितेशी जुळवून घेणारे आहेत. उदाहरणार्थ, हिमालयातील वृषभ जातीचा याक हा प्राणी, याला उभेसाठी केस असतात. तसेच हिमालयातील वाघ, बिबटे आणि माकड हे उंचीनुसार पाहावयास मिळतात. मानवी जीवन. काही प्रदेशात लोक चहा, तांदूळ, जव ही पिके घेतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पर्वताच्या उतारावरील गवताळ भागात पशुपालन केले जाते. या जीवसंहतीत पर्यटनाचा विकास झाला आहे. यात पर्वतीय मेंढी इत्यादी प्राण्यांचे पालन केले जाते. शेफर्ड, भक्करवाल, भुलिया, लेप्चा इत्यादी जमाती पशुपालनाचा व्यवसाय करतात. या परिसरात पर्यटन, पर्वतारोहण, पॅराग्लायडिंग इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सद्यस्थिती. पर्यटन व्यवसायामुळे या जीवसंहतीत मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप सुरू झाला आहे. त्यामुळे प्रदेशातील निर्वनीकरण, चोरटी शिकार, शहरीकरण आणि वणवे अशा पर्यावरणाला विघातक गोष्टी घडत आहेत. भूमीय जीवसंहितेप्रमाणेच जलीय जीवसंहती देखील असते. भूमीय जीवसंहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते, तर जलीय जीवसंहती खोलीनुसार बदलते. जलीय जीवसंहती. पृथ्वीच्या सुमारे 70% भाग हा महासागराने व्याप्त आहे. महासागराव्यतिरिक्त आपल्याला नदी, सरोवर इत्यादी गोड्या पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही जलव्याप्त भागात जलीय जीवसंहती अस्तित्वात आहेत. या गोड्या व खाऱ्या पाण्यात आढळतात. जलीय जीवसंहतीचे गोड्या पाण्यातील जीवसंहती, सागरीय जीवसंहती, खाडी जीवसंहती, दलदल प्रदेशातील जीवसंहती, प्रवाळ भित्ती जीवसंहती इत्यादी प्रकार आहेत. हे प्रकार पाण्यातील क्षार घटकांवर आधारित असतात. येथे जलीय वनस्पती जगतात. सर्वात वरचा स्तर प्रकाश असणारा असतो. जलस्तर हा जेथपर्यंत सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचतो तेथपर्यंत असतो. या प्रदेशाची खोली सुमारे 200 मीटर असते. हा प्रदेश अनेक प्रकारचे मासे, सागरी कासव, सील यासारखे प्राणी तसेच प्रवाळ, प्लवके आणि वनस्पतींचे आगार असते. मध्यवर्ती अत्यल्प प्रकाश असणारा स्तर असतो. ज्या भागातून सूर्यप्रकाश परावर्तित होतो तेथपर्यंतचा प्रदेश समुद्र पातळीपासून सुमारे 1000 मीटर खोलीचा भाग. पहिल्या स्तरातील बुडालेल्या पादप प्लवंकांशिवाय येथे अन्य वनस्पती आढळत नाहीत. कॅटलफिश, बुल्फिश, स्वॉर्डफिश, ईल, समुद्री घोडा इत्यादी सजीव येथे आढळतात. येथील प्राणी अगदी कमी उजेड, पाण्याचा थंडपणा आणि प्रचंड दाब अशा परिस्थितीत जगू शकतात. तिसरा स्तर हा अतिखोल स्तर असून तो अंधारा जलस्तर म्हणून ओळखला जातो, ज्याची कक्षा सुमारे 1000 मीटर ते 4000 मीटर इतकी खोल असते. येथे प्रकाश पोहोचू शकत नाही. येथे कोणतेही वनस्पती जीवन नसते. येथील थंड गडद अंधारी पर्यावरणात महाकाय माकळी, जेलीफिश, अँगलर मासा, हॅन्चेट मासा इत्यादींचा अधिवास आढळतो. या पट्ट्यात स्पर्म व्हेल शिकारीसाठी प्रवेश करतात, परंतु वरच्या स्तराकडे ते परत येतात. या 3 स्तरापलीकडे 4000 मीटरपेक्षा खोल भाग, जो केवळ काळोख या सर्वात खोल समुद्राच्या तळापर्यंत
व्यापलेला आहे. या भागात पाण्याचा प्रचंड दाब असतो. या ठिकाणी केवळ अवशेषांवर जगणारे जलचर आढळतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.